चल मी येतो आता. चल 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 लवकर चल. मम्मा आता कोण आलाय? बरं तू तिला हँडल कर, मी जरा वेळ आत लपतो. राधिका डोकं दुखून राहिलंय मा सकाळपासून खूप मान चहा मांडणार होते त्यासाठी डोकं दुखत आई आहे. तुम्ही थांबा, मी चहा मांडते. हे बघ, मला असा अंदाज आहे राजवाडे आता काय करतील, आपली कंपनी एखाद्या मोठ्या कंपनीला विकतील, म्हणजे शेअर्स त्यांच्या नावे होतील. म्हणजे तसं झाल्यानंतर त्या नवीन कंपनीचा जो कोणी करता धरता असेल ना त्याच्याच हातामध्ये आपलं भविष्य असणार. यांच्यापैकी महाडिक सर जर आपल्या बाजूने आले ना तर ही काय सारखा फोन करते मला. हा काय काय म्हणाली? राधिका इथे येते. हे काय चेकबुक आहे. पैसे हवेत ना? तुझ्याकडून कशाला घेऊ मी पैसे? आईंकडनं पैसे मागताना लाज नाही वाटली तुम्हाला? आईंकडनं पैसे मागताना लाज नाही वाटली तुम्हाला? पैसे हवेत ना तुम्हाला? मी देते पैसे. जो काही व्यवहार झाला ना तो माझ्या आणि आईमध्ये आहे. आपली आई भोळी आहे, आपल्याला मदत करणार, आपण कसंही वागो काही करो, पण तो आहे ना वरचा, तो सगळ्या गोष्टींचा हिशोब ठेवतो. आता मी तुमच्यासाठी एक गोष्ट करू शकतो. बहुतेक आम्ही ही कंपनी कुठल्या तरी कंपनीला हँडओव्हर करणार होतो. मला ना गॅरीचा पोर असण्याचा कंटाळा आलाय रे खूप. ना असंच चालू राहिलं ना तर मी कदाचित ब्रेकअप करेन ना गॅरीशी. बाबा तुम्हीच म्हणता ना कष्ट केले तर कुठलीच गोष्ट अशक्य असंभव अशी नसते म्हणून. पण सुनबाई, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे तू तुझ्या मेहनतीनं कष्टानं सिद्ध करून दाखवलंस. यशस्वी हो सुनबाई. अरे तुम्ही केव्हा आलात? आताच आई नमस्कार करते. जो जास्त पैसे देईल त्याची कंपनी होईल. हम 210 करोड़ देने को तैयार हैं. 240 कोटी. 260, 280 करोड़. 300 करोड. 100 कोटी जास्त देऊन तुम्ही कंपनी घेतली आहे, पण हा 100% लॉस आहे. आणि मला असं वाटतं लॉस तर सोडाच, कंपनी 100% प्रॉफिट मध्ये असेल. काय लढाई जिंकली की नाही? हो आपलं काम फत्ते झालंय. एएलएफ टेक ओव्हर केली. मिस्टर गुरुनाथ सुभेदार, आता आपल्या कंपनीचे नवीन मालक कधी येतील तेव्हा स्वागतासाठी तयार राहा. सर मला नीट माहिती आहे मी काय करतोय ते. माझी इथली पोझिशन आणि सन्मान मी परत मिळवून दाखवेनच. पुढे सॉरी उशीर झाला. गुड मॉर्निंग मॅम. तू काय करतेस इथे? तुमची नवीन बॉस. आता ही कंपनी माझी आहे. मी गुरु सरांचं सामान आणून देतो त्यांना. मॅडम एक मिनिट, हे घ्या. हे काय सर हे तुमचं सामान. म्हणजे आता कुठे बसायचंय मी? बाहेर तुमच्या बच्च्याच्या जागी. तुमच्या बच्च्याची जागा कशी तुमच्या नजरेच्या अगदी समोर होती. मलाही तुम्ही माझ्या नजरेच्या समोर हवेत. हे काय तुला आत कोणी सोडला? अशी आत कशी आलीस तू? साधे मॅनर्स नाही नॉक करून यायचं म्हणून. एक तर मला न विचारता माझी अपॉइंटमेंट न घेता इथे आलीस ना, तर आता मी सांगितल्याशिवाय तोंडातून एक शब्दही काढायचा नाही, कळलं? आत्ताच्या आत्ता जर इथून निघून नाही गेलात तर सिक्युरिटीला सांगून धक्के मारून बाहेर काढ. मी राधिका गुरुनाथ सुभेदार. लहानसा व्यवसाय आहे माझा. अहो तुम्ही प्रेझेंटेशन देणार आहात का नुसतं बोलत बसणार आहात? नाही इथेच सेव्ह केलं होतं, आता ते दिसून नाही राहिलं. और जर प्रेझेंटेशनच आणलं नसेल तर थांबण्यात काहीच अर्थ नाहीये.
आपण हा इंटरव्ह्यू इथेच थांबूया. वय कुठे लक्ष? अरे आले सगळे, आता कसली वाट बघतेस? बस खुर्चीवर चल. हो हो, सगळेजण आले, पण मला हव्या असलेल्या महत्वाच्या व्यक्ती नाहीये तिथे. बोलवतो. बच्चा आणि बच्चन. हो काय तुम्हाला दोघांना वेगळा इन्व्हिटेशन हवंय का? चला ना, बोलवताय राधिका मॅडम. चला. गो टू हेल्प. नाही जायचंय मला, मी नाही ऐकणार याचं. शनाया शांत हो. मला नाही ऐकायचंय तिचं. ती कसली बॉस आहे? ऐक, वी हॅव टू फेस इट. काम डाऊन. चल चल. आले दोघं आता. चला आता बसा खुर्चीवर. थांबा 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 थांबा. 3 cheers फॉर राधिका मसाले. हिप हिप. हिप हिप. हिप हिप. ALF. अरे यांच्यातलं कोणीही विचारणार नाही मला खायला. भूक लागली, काहीतरी ऑर्डर कर. शनाया, अगं बाहेरचं खाणं ऑफिसमध्ये अलाउड नाही. अरे माझ्याकडे विचारून आतमध्ये यावं एवढे मॅनर्स नाहीत तुम्हाला? बाहेर जा आणि नॉक करून आतमध्ये या. मिसेस राधिका सुभेदार मॅडम, मे प्लीज कम इन. अजिंक्य, होस्टेस के साथ एक उग्रवादी ऊपर पहाड़ी पे भागा है. हमें दूसरे पार्टी को कवर फायर देना पड़ेगा. तुम दोनों आगे पीछे की तरफ से ऊपर आ जाओ. यस सर. कोई हरकत नहीं करेगा. मार दूंगा इसको. हिला मत. मार दूंगा इसको. थँक्यू. म्हणजे तुम्ही बोलेपर्यंत एपिसोड संपेल असं वाटतंय मला. ॲक्च्युली तिचं काय आलंय, तिने खूप वर्षापूर्वी इच्छा पकडली होती की आपण या होम मिनिस्टरमध्ये झळकायला पाहिजे. त्यासाठी आम्ही जेव्हा आमचा पहिला मुलगा झाला त्यावेळेस आम्ही ट्राय करतोय. त्यावेळी आम्ही माटुंगला राहायचो. पण आम्ही काय त्यावेळेला आलो सतत मी ट्राय करायचो ऑनलाईन. ती मला सारखीच लोक खायचे. अरे मी नाव दिलं की नाही माझं, अजून मला का फोन येत नाही, काय येत नाही. मग म्हणे तुला जेव्हा वेळ येईल तेव्हा बरोबर येणार. म्हणे परत दुसरा झाला. हे सायकल चालवताना पडले. काही सिरियस आहे का? ज्या पायाला जखम होती त्यावरच परत लागले. तोच पाय स्ट्रॉंग व्हावा म्हणून मी सायकलिंग करायला सांगितलं होतं. पण त्यांच्यावर सतत गोष्टी लादू नका, नाही जमणार त्यांना. आज घरी मटण केले बजणजणीत. मनाली देऊन या. तू थांब घरी, मी आलो. नाही, तू एक काम कर, तू तुझ्या घरालाच थांब काय. हा, मी येतो तिकडे. मी भाल्याकडे जाऊन येतो पटाकीस काय. तुम्ही खोलीत जाऊन झोपा काय. आणि कोण आलं तर डोक्यावर चादर घेऊन झोपून जा. समजा व्यवस्थित झालं ना? गरगरीत. आपल्या भूपाळगडाचं काही बरं वाईट झालं तर कोणत्या तोंडाने स्वराज्यात जाल? कोणत्या हिमतीनं आपल्या आऊसाहेबांच्या समाधी समोर बसाल? दादासाहेब, छत्रपतींची मुलं आहोत ना आपण. आमचं जाऊ द्या, उद्या तुम्हाला कोण म्हणेल शूर आबांचा शूर छावा. जोर और एक अहम बात, क्या शंभू राजे के छावनी में कोई हलचल दिखाई नहीं दे रही है?